आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत छान असे संडे स्पेशल पोटॅटो बॉल्स। त्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे। इथे 1-3 बटाटे मी उकडून छान अशी साल काढून घेतलेली आहे। इथे कॉर्नफ्लॉवर, हिरवी मिरची बारीक कट करून घेतली आहे। इथे बेसन पीठ थोडंसं घ्यायचं आहे अगदी। इथे मी अजवाईन आणि तीळ थोडंसं टेस्ट साठी घेतलंय। ही कोथिंबीर आणि इथे चिली फ्लेक्स आणि आपले हे घरगुती रेग्युलर मसाले। यामध्येच आपले छान असे पोटॅटो बॉल्स तयार होतील। तर सर्वात आधी आपल्याला ही उकडून घेतलेले बटाटे खिसून घ्यायचे। तर हे मी छान असे खिसून घेते आणि यात मग सर्व मिक्स करून टाकते। हे बघा मी छान असे 2 बटाटे उकडून घेतले होते, ते छान खिसून घेतले। यात आता गाठ वगैरे कुठेही नाहीये। यामध्ये आपल्याला घालायचंय कॉर्नफ्लॉवर तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे जेवढा बटाटा आहे त्याच्या अंदाजाने तुम्हाला घालायचंय। यात मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकले। त्यामध्ये मी घालणार आहे 1 चमचा बेसन पीठ। 1 चमचा बेसन पीठ मी टाकलेलं आहे। त्यात आपण अजवाईन आणि तीळ हे घालणार आहोत, यामुळे फ्लेवर छान येतात। चिली फ्लेक्स इथं आपल्याला घालायचं आहे हिरवागार असा छान कटिंग केलेला कोथिंबीर, त्यामुळे दिसायला पण छान दिसतात आणि टेस्टला पण छान लागतात। आणि त्यामध्ये घालायची आपल्याला काटलेली हिरवी मिरची, बघा मी त्यात टाकलेलं आहे। आणि त्यात आपल्याला तुमच्याकडे लिंबू असेल लिंबू टाका, किंवा मग आमचूर पावडर किंवा चाट मसाला, थोडासा चाट मसाला घालायचा आहे। चवीप्रमाणे आपल्याला त्यात मीठ ऍड करायचं आहे आणि थोडंसं एक कलर येण्यासाठी हळद। एवढ्याच वस्तू टाकून छान असं मिक्स मॅच हे आपल्याला रवण करून घ्यायचं आहे। तर मी आता हे मिक्स करते आणि तुम्हाला दाखवते। मी सर्व मसाले, बटाटे आणि कॉर्नफ्लॉवर आणि बेसन पीठ टाकून छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता याचे आपल्याला अगदी छोटे छोटे असे बॉल बनवून घ्यायचे आहेत। हाताला तेल लावा किंवा मग पीठ लावा आणि तळून घ्यायचे। तर मी आता बॉल बनवून छान असे तळून घेते। छान असे अगदी मस्त कढईत पोटॅटो बॉल्स सुद्धा तळून घेते। असे मी सर्व बॉल्स छान बनवून तळून घेते। हे बघा पोटॅटो बॉल्स आपले तयार आहेत। छान असे मी पापड तळलेत आणि सॉस आणि मेयोनीज बरोबर आपण खाऊ शकतो। पोटॅटो बॉल्स बनवताना आपण असे गोल आकाराचे पण बनवू शकतो, पण याला बनवण्यासाठी खूप वेळ जातो। त्यापेक्षा आपण असे पकोडे टाईप टाकले तर पटपट होतात, म्हणून मी पकोडे बनवून घेतले आणि बॉल्स पण थोडेसे असे बनवून घेतलेत। अशी रेसिपी नक्की ट्राय करा, शेअर करा, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू सो मच, बाय।